अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला तर मग स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ताईंनो, घटस्थापना 2025 मध्ये ही 22 सप्टेंबरला आहे। तर तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वी काही महत्त्वाची कामं ही करायची आहेत। तर ती महत्त्वाची कामं कोणती करायची आहेत, तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना ही केली जाते, जी की स्त्री शक्तीच्या जागरणाचं प्रतीक आहे। घटस्थापनेनंतर 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा करतात आणि दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन ही केलं जातं। या 9 दिवसामध्ये देवीच्या वेगवेगळ्या 9 रूपांची पूजा केली जाते। त्यामध्ये 9 माळा, 9 रंग, 9 नैवेद्य अशा पद्धतीने 9 दिवस देवीच्या रूपांची ही पूजा अगदी मनोभावे करतात आणि नंतर मग दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन हे केलं जातं। घटस्थापनेच्या दिवशी महिलांना काय करायचं आहे, तर महिलांनी घट आणि इतर जे काही पूजेचं साहित्य आहे ते साहित्य हे स्वच्छ करून घ्यायचं आहे। शुभ मुहूर्तावरती कलश हा स्थापित करायचा, त्यात 7 प्रकारचं धान्य पेरायचं आणि अखंड ज्योत ही प्रज्वलित करावी। तसेच स्वच्छ आणि नवीन कपडे हे परिधान करायचे आहेत। नंतरच मग देवी दुर्गेची पूजा करायची आहे आणि जर का तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही उपवास देखील करायचा आहे। घटस्थापनेच्या पूर्वी महिलांनी ही 9 कामं करायची आहेत। तर ती 9 कामे कोणती, तर तीच माहिती आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम महिलांनी सर्वात अगोदर स्वच्छता करून घ्यायची आहे। पूर्ण घरातली स्वच्छता ही करून घ्यायची आहे। घटस्थापना करण्यापूर्वी घरामध्ये संपूर्ण घराची ही स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर पूजेचं स्थान आणि साहित्य जिथं आपण पूजेचं ठेवणार आहे ती जागा ही सर्व स्वच्छ करून घ्यायची आहे। तर ही पहिली गोष्ट तुम्हाला करून घ्यायची आहे की आपल्या घराची पूर्ण सफाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे, जिथे घट बसवायचा आहे, स्थापन करायचं आहे, ती जागा आणि तिथलं सर्व साहित्य आहे ते साहित्य सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट ही महिलांनी आवर्जून करायची आहे। तर दुसरी गोष्ट ही कोणती करायची आहे, तर दुसरी गोष्ट ही की शुभ मुहूर्तावरतीच कलश हा स्थापित करायचा आहे। तुम्हाला शुभ मुहूर्त पाहून मगच मातीचा कलश हा स्थापित करायचा आहे। कलशामध्ये माती भरायची आणि त्याच्यामध्ये 7 प्रकारचं धान्य किंवा बिया ह्या पेरायच्या आहेत। काही जण घट न बसवता किंवा न स्थापन करता फक्त अखंड दिवा सुद्धा 9 दिवस चालू ठेवतात। तर पुढची गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की अखंड ज्योत ही प्रज्वलित करायची आहे। घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला अखंड ज्योत प्रज्वलित करायची आहे, जी की तुम्हाला नवरात्रीपर्यंत तेवत ठेवायची आहे। आता अखंड ज्योत ही तुम्हाला ज्या दिवशी घटस्थापना, ज्यावेळेस आपण घट बसवणार आहे तर त्या दिवशी ही अखंड ज्योत ही तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि ही अखंड ज्योत आहे ती तुम्हाला 9 दिवस तशीच प्रज्वलित ठेवायची आहे, ती विझू द्यायची नाही। म्हणून अखंड ज्योत ही 9 दिवस तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। अगदी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते नवरात्रीपर्यंत ही अखंड ज्योत म्हणजे अखंड दिवा हा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे 9 दिवस। पहिल्या दिवसापासून ते नवरात्रीपर्यंत हा अखंड दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे, तो दिवा हा विझू द्यायचा नाही। त्यानंतर नवीन व स्वच्छ कपडेच परिधान करायचे आहेत। पूजेसाठी स्वच्छ आणि नवीन वस्त्र हे परिधान करायचे आहेत। मग प्रत्येक दिवशी देवी दुर्गा मातेच्या रूपाची पूजा ही अगदी मनापासून करायची आहे। अगदी भक्तिभावाने ही पूजा तुम्हाला करायची आहे। नवरात्रीमध्ये तुम्हाला 9 दिवसाचा हा उपवास करायचा आहे। तर उपवास जर का तुम्हाला शक्य असेल
तर आणि जर का तुमचं आरोग्य हे चांगलं असेल तरच तुम्ही हा उपवास ठेवायचा आहे. जर का तुमचं आरोग्य हे चांगलं नसेल तर तुम्ही हा उपवास नाही केला तरी देखील चालेल. परंतु उपवास जर का तुम्ही शक्य असेल तरच हा उपवास करायचा आहे. उपवास करताना तुम्ही फलाहार किंवा दूध घेऊन किंवा उपवासाचे पदार्थ, साबुदाण्याचे पदार्थ घेऊन किंवा भगरीची भाकरी किंवा भगरीपासून बनलेले पदार्थ, तर हे खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता. परंतु जे आजारी आहेत किंवा ज्यांचं आरोग्य चांगलं नाही तर त्यांनी हा उपवास नाही केला तरी देखील चालेल. जर शक्य झालं तर त्यांनी नवरात्रीच्या किंवा घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी हा उपवास घटस्थापना करताना त्या दिवशी हा एक उपवास केला तरी चालेल. आणि ज्या दिवशी घट उठणार आहेत तर त्या दिवशी हा एक उपवास केला तरी देखील चालेल. जर जमत असेल तर तुम्ही हा असा उपवास करू शकता. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची पूजा अर्चा करणार आहोत, घट बसवणार आहोत, अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवणार आहोत, तर आपल्या घरामधील वातावरण हे शांत आणि सकारात्मकच ठेवायचं आहे. मनातील विचार देखील सकारात्मकच ठेवायचं आहेत. कोणत्याही नकारात्मक गोष्टींना मनामध्ये थारा द्यायचा नाही. कुठलेही नकारात्मक विचार हे करायचे नाहीत किंवा कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतायचं देखील नाही. अगदी मन आपलं प्रसन्न ठेवून अगदी निर्मळ मनाने दुर्गा मातेची 9 दिवस पूजा अर्चा, अगदी भक्तिभावाने ही पूजा अर्चा ही 9 दिवस तुम्ही करायची आहे. जर का व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.